उमेदवाराला 1,10,000 म्हणजे ऑलमोस्ट डबल मतं पडली. 99ला चिटिंग झाली. मित्रांनो तुम्ही बोलू होते ना, तुम्ही चिटिंग झाली ना. हां, मग तो राग लोकांनी काढला. कसा राग काढला? हिंदुस्थानच्या राजघराण्यातले लोक विधानसभेला उभे राहिले, संस्थानिक उभे राहिले. त्यावेळेला गणेश नाईकला मतं पडली 3,24,000. तुम्ही वेबसाईटला जा, महाराष्ट्र असेंब्ली इलेक्शन 2004, तर तुम्हाला लक्षात येईल की त्या ठिकाणी आणि मला काहीतरी 1.5 लाखाचा लीड द्यावं होतं. एकूणच त्याच्यानंतर परत मी 2004ला मंत्री झालो, 2007ला मंत्री झालो. परत आम्ही आमचे कार्यकर्ते फार माझ्यासाठी काम केलं म्हणून थोडासा अपघात घडला. काय बोलतो मी, कार्यकर्त्यावर तो ठपका ठेवतो मी, आज सांगतो. पण हा गणेश नाईक तुमच्याकरता गल्ली गल्लीत फिरतो अजून सुद्धा. आता इथे जे 4 लोकांना सारखी मतं पडली पाहिजेत, गावाला बाहेरचा भेदभाव नाही. सिद्धरामजी ओलांनी जी गोष्ट सांगितली सत्य आहे. मी माझ्या आयुष्यामध्ये मी धर्माच्या पलीकडे जाऊन काम केलं, जातीच्या पलीकडे, भाषेच्या पलीकडे, वर्गाच्या पलीकडे, झोपडीतला, गावचा, शहरातला असा कसलाही भेदभाव आम्ही केला नाही आणि करायचं नाही. ते पाप आमच्या हातून घडणार नाही. जी शिकवण छत्रपती शिवाजी महाराजांनी दिली, जी शिकवण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिली, ती शिकवण समानतेची. अन्याय कोणीही करणारा हात असेल तो कुठल्याही धर्माचा, जातीचा असेल त्याचा धिक्कार केला पाहिजे. आणि अन्याय ज्याच्यावर होतो तो कुठल्याही धर्माचा, जाती, पंथाचा असेल त्याच्या रक्षणाकरता पुढे सरसावलं पाहिजे. गणेश नाईकच्या मनामध्ये ध्यास. नवी मुंबई महानगरपालिका जाहीर झाली 92 साली. 95ला निवडणूक झाली, एकही सरपंच नव्हता, परंतु 57 पैकी 34 नगरसेवक गणेश नाईकच्या नेतृत्वात आले. संजू नाईक पहिला महापौर झाला. 5 वर्ष, 1 वर्षाचं होतं. त्याच्यामध्ये विजयाताईचं सुद्धा महापौरपद सामावलेलं. परत 2000 ते 2005 परत संजू नाईक महापौर झाले. 5 ते 10 महिला वर्गीकरण झालं म्हणून त्याला मनीषा भोईर आणि अंजली भोईर या दोन्ही महापौर झाले. नंतर सागर नाईक 2010 ते 15 पर्यंत 5 वर्ष सागर नाईक महापौर झाले. आणि पहिल्या टप्प्यामध्ये सुधाकर सोनवणे 2.5 वर्ष, दुसऱ्या टप्प्यामध्ये जयवंत सुतार 2.5 वर्ष. म्हणजे 25 वर्ष गणेश नाईक सारख्या सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातून समाजसेवा करायला निघालेल्या त्या नेतृत्वाखाली देशाच्या अखंड, तुम्ही कुठल्याही शहरात जा, 25 वर्ष एखाद्या नेत्याला समाजाने आपलं मानलंय, तिथे यश गणेश नाईकचं नव्हतं, ते यश तुमचं होतं. जनतेने दिलीप ताकद. मगाशी उल्लेख झाला मोरबे धरणाचा. मोरबे धरण ज्या वेळेला R.R. पाटील बोलले संजू नाईकाला, काय संजू धरण घेता का? संजू बोलतो 2 मिनिटात. संजूने मला बाहेर येऊन फोन लावला, तर म्हणलं आबांना सांग की हे 500 कोटी रुपयाचं धरण, त्याला आपल्या महापालिकेचं उत्पन्न होतं 70 कोटी रुपये वर्षाला बजेट. सिद्धरामजी किती होते? 70 कोटी. 70 कोटी रुपये बजेटची महापालिका 500 कोटीचं धरण कसं घेऊ शकते? त्याला टीका झाली. तुम्ही जर त्यावेळेला महापालिकेतला जर तुम्ही जर सैलांची भाषणं जर तुम्ही जर ऐकले ना, तर काही विद्वान बोलले अरे तिथं काय म्हणजे कबड्डी खेळायसाठी धरण घ्यायचे का? आज त्या धरणाची मूल्यांकन जर करायला गेलो तर 6,000 कोटी धरण आहे. आज जर नवीन धरण बांधलं आणि त्याच्या बाजूला 200 एकर जागा शिल्लक आहे, त्या जागेची किंमत 2,000 कोटी रुपये. म्हणजे साधारणपणे त्यावेळेला टप्प्याटप्प्यानं साधारण 6-7 वर्षामध्ये आपण कर्ज फेडलं, त्याचं मूल्यांकन आज 8,000 कोटीमध्ये झालं. आता मोरबे धरणाची आपण मालकी घेण्याच्या अगोदर गावच्या लोकांना पाण्यासाठी रडू यायचे. गावाच्या कशा कॉलनीच्या लोकांना सुद्धा
आणि त्याच्यानंतर आता बघी 24/7 पाणी मिळतं का नाही पाहिजे. आता ते पाणी जे संपेल 2035 साली असा माझा अंदाज होता. वर्षात आहे ते 25 साली ते पाणी आता कमी कमी होत चाललं. 2030 पर्यंत पुन्हा रात्री 3-3 वाजता नळाला पाणी आलं का नाही बघायला महिलांना उठायची वेळ येणार होती. पण तुमच्या गणेश नाईकनी ती वेळ येऊ दिली नाही. माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मी सांगितलं, बारवी धरणाच्या उंची वाढण्याकरता एकूण 70 बारवी धर्म प्रकल्पग्रस्त लोकांच्या मुलांना नोकऱ्या पहिल्या दिवसापासून परमनंट केल्या. परंतु त्या लोकांना त्या बदल्यामध्ये पाणी नाही मिळालं. 35 MLD पाणी म्हणजे 2,500 टँकर पर दिवसाला. किती? 2,500 टँकर पर दिवसाला गेली 6 वर्षे आपल्याला दिलेलं नाही. कोविडच्या वेळेला आपल्याकडची औषधं चोरली हे तुम्ही ऐकलं होतं का? आता तुम्हाला सर्वसामान्य पण ज्यांना राजकारण समाजकारण समजतं अशा लोकांना निश्चित माहीत असेल. आपल्याकडे येणारी औषधं जी लोकांना जिवंत करण्याकरता ती औषधं पलवली गेली. पलवलेला काय म्हणतात? चोरली गेली म्हणतात ना. त्यावेळेला रबाला MIDC मध्ये ऑक्सिजनची आपल्यासाठी निर्मिती करताना तो ऑक्सिजन दादागिरी करून चोरून नेला. नवी मुंबईचं पाणी चोरलं. सिडको महापालिकेच्या, सिडको म्हणजे नवी मुंबई पनवेल उरणची, सिडकोचा पैसा मुंबईला. आणि कमीत कमी त्याच्यात काय लक्षात आहे का? ते मगाशी उल्लेख केला, सिडकोचे भूखंड बिल्डरच्या घशात घातले. कोणी मगाशी उल्लेख केला? जैन 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 बोला की नाही? तू नाही, निलेश नाही बोलणार, जैन बोललो. मी विधान भवनात बोललो. एकनाथ शिंदे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, दुसरे उपमुख्यमंत्री अजितदादा, मी म्हणलं या सिडकोमध्ये बिल्डर लोकांचे दलाल आहेत. तुम्ही ऐकले का नाही? नुसते सिडकोमध्ये नाही, शासनामध्ये बिल्डर लोकांचे दलाल आहेत. आणि शासनातल्या सगळ्या लोकांचे हात साफ नाहीत. हे बोललोय, इट इज ऑन रेकॉर्ड. म्हणजे आमचे हात पण साफ आहे, त्यांचं मन पण साफ आहे. म्हणून हरामाचा कमवलेला पैसा आता लोकांना वाटायला सुरुवात केली असं मी ऐकलंय. पण नवी मुंबईची जनता स्वाभिमानी आहे. तो पैसा नवी मुंबई जनता स्वीकारणार नाही. ज्या लोकांनी अहोरात्र कष्ट केलेत अशा कार्यकर्त्यांच्या पाठीमागे ते लोक उभे राहतील. मगाशी आपल्या पवारांनी सांगितलं विशालचं काम कसं आहे, विनोदचं काम कसं आहे, गणेशचं काम कसं आहे, पवारांचं काम कसं आहे. कोविडच्या कालखंडामध्ये शेजारच्या फ्लॅटमध्ये सुद्धा कोणी जात नव्हता. जात होता का? भाऊ बहिणीला भेटायला जात होता, भाचा मामाला भेटायला जात होता. पण तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादानं हा गणेश नाईक कोविड सेंटरला गेला, प्रत्येक हॉस्पिटलला गेला. मी नाही तर माझे सर्व सहकारी सुद्धा. म्हणजे त्यावेळेला सॅनिटायझर वाटलं, मास्क वाटले, त्या आयुर्वेदिकच्या गोळ्या वाटल्या. आणि त्याच्यानंतर स्वतःच्या खिच्यातून कार्यकर्त्यांनी अन्नधान्य वाटलं. एक टप्पा, दुसरा टप्पा, तिसरा, चौथ्याची पण तयारी ठेवली होती. सुदैवानं तो कोविड नंतर गेला आणि लोकांनी एक श्वास सोडला. आणि म्हणून मी मगाशी सांगितलं की नवी मुंबईचा हरामाचा पैसा. मी काल प्रेसनी मला विचारलं काय चाललंय, तर म्हणलं नवी मुंबईची जनता गेली 25 वर्ष गणेश नाईकच्या पाठीमागे, या वेळेला सुद्धा गणेश नाईक पाठीमागे उभे राहणार. महापौर भारतीय जनता पार्टी आणि RPI युतीचा होईल. आता RPIचं नाव घ्यायला लागणार. म्हणजे भाजपचा जरी असला तरी त्याच्यामध्ये RPIची सद्भावना त्याच्यामध्ये, हे आपल्याला नाकारता येणार नाही. आणि म्हणून भविष्यकाळामध्ये त्या ठिकाणी मगाशी म्हटल्याप्रमाणे देवेंद्रजी फडणवीसांना सांगितलं मी, त्या ठिकाणी जो पोशीर धरण कर्जतला बनला जातो त्याचं 1,000 MLD पाणी. आता आपलं मोरबे धरणाचं 450 MLD आहे.
परंतु पोशीर धरणाचे 1000 MLD पैकी 500 MLD पाणी आपल्याकरता बुक करून ठेवलं आम्ही. तिसऱ्या वर्षी ते धरण चालू होईल. ते धरणाचं पाणी ते इतक्या युद्ध पातळीवर ते काम धरणाचं काम चालू होणार. आणखी एक धरण होणार आहे, त्याच्यामधलं पाणी म्हणजे कर्जत, खालापूर, पनवेल, अंबरनाथ, बदलापूर, उल्हासनगर. परंतु नवी मुंबई करता 500 MLD बाकी आहे. मी शब्द दिला होता, महापालिका आमची आली तर 6 महिन्याच्या आतमध्ये परिवहन सेवा चालू करू. तुम्ही जा, परिवहन सेवा बरोबर 6 महिन्याच्या आतमध्ये NMT सुरू झाली. NMT मध्ये सिनियर सिटीजनला फ्री प्रवास. तुमच्यापैकी कोणी प्रवास केलाय का सिनियर सिटीजननी? हा, म्हणजे मी लोकांना असं विनोदाने म्हणतो, तर कंटाळा आला ना किंवा सुनेचं जमलं नाही, सासऱ्याचं किंवा सासूचं, तर सकाळी नाश्ता करायचा, गाडीत बसायचा, खोपोलीला जायचं आणि परत यायचं. दुसऱ्या दिवशी दादरला जायचं आणि परत यायचं. तिसऱ्या दिवशी बदलापूरला जायचं, परत यायचं. आपली बस आहे. ज्या नवी मुंबईच्या जनतेने कष्ट केले, नवी मुंबईच्या जनतेने योग्य लोकांना मोठं केलं, त्या लोकांना त्याचं श्रेय मिळाला पाहिजे, फायदा मिळाला पाहिजे. मगाशी विशालचा उल्लेख केला, विनोदचा, गणेशचा. फोर्टिस हॉस्पिटलमध्ये भारतामध्ये कुठल्याही शहरामध्ये भगवा रेशन कार्ड धारण आणि पिवळा रेशन कार्ड धारणाच्या लोकांना 10-15 लाख रुपयाची बिल फुकट मिळतं. तुमच्यापैकी कोणी फायदा घेतलाय का? हाय म्हणजे अशा प्रकारे ती पण गणेश लागीच करून आणलेलं आहे. कोणी हरीचा लाल नाही करून आणलं नाही. हे तुम्ही विचारा लोकांना. आणि मी 2000 साली बोललो तो घरपट्टी पाणीपट्टी वाढणार नाही. वाढली का? मग आज एक शब्द देतो, पुढची 20 वर्ष सुद्धा घरपट्टी पाणीपट्टी वाढू देणार. आणि बोललो म्हणजे केल्याशिवाय राहणार. एकूणच आपल्या शहरातल्या गोरगरिबांच्या मुलांना इंग्रजीचे शिक्षण मिळालं पाहिजे. मग असे विशाल डोलस ते तुमचे काय पालनागर होणार. इथे मगाशी सांगितल्याप्रमाणे स्पोर्ट्स सेंटर होणार, किंवा इथे क्रॉसिंग सबवे तिथे बनणार, NRI सबवे. एकूणच नवी मुंबईच्या जनतेच्या हिताकरता ध्यास धरलेली लोक आहेत. सुदैवानं बघा, पूर्वीच्या पंतप्रधानांनी काय काम केले नाही असं मी म्हणणार नाही, परंतु गेल्या 11 वर्षापूर्वी नरेंद्रजी मोदी यांनी ज्यावेळेला सूत्र हाती धरली, देशाचा सन्मान जगाच्या पाठीवर वाढवला. आज देश सर्वार्थानं सामर्थ्यावर करण्याचं काम नरेंद्रजी मोदींनी केलं. देवेंद्र फडणवीसांच्या नेतृत्वाखाली अतिशय अडचणीत आलेलं राज्य सरकार अतिशय पुन्हा त्या अडचणीतून बाहेर काढून सर्व समानता, सोशल इंजिनिअरिंग करण्याचं काम देवेंद्रजी फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली घेऊन होतं. मी एकच सांगेन, हा पॅनल येणारच आहे, परंतु मगाशी कोणतरी बोला डिपॉझिट घालायचं. कोण बोलला? हा, वर्षाताई बोलल्या की डिपॉझिट. आणि मी तुम्हाला सांगतो, आता जैन उद्धार आणि नरेंद्र एकमेकाच्या विरुद्ध लढले होते. किती मतांनी पडलं जैन? 34 मतांनी. म्हणजे त्याची मतं आणि आता 34 मतं कमी, म्हणजे डबल. नेत्रा शिर्केला पण पडणार. नेत्रा शिर्केचं पण तिथं काम जोरदार आहे. आणि मध्ये गणेश नाईकला म्हणणारे पण लोक आहेत, जे आहेत ना, की सगळ्या लोकांना मी सांगणार आहे की हे आमचे 4 शिलेदार जे नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वाखाली काम करतात, जे देवेंद्रजींच्या नेतृत्वाखाली काम करतात, या ठिकाणी माझ्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्याच्या नेतृत्वाखाली काम करतात. या लोकांचं काम घवघवीत काम आहे. भविष्य काळामध्ये नवी मुंबईच्या जनतेची सेवा करण्याकरता ज्यांचे हात स्वच्छ राहतील, ज्यांचं मन स्वच्छ राहील, अशा लोकांना त्या ठिकाणी निवडून देण्याची भूमिका आपण घेतली पाहिजे. मला आनंद आहे, आज अंगारिका चतुर्थीचा अंगारिका आहे ना, म्हणजे आज उपास बऱ्याच लोकांचा असेल, तर उपास सोडण्याची वेळ झालेली हा. आणि त्याचबरोबर मधल्या काळामध्ये सिडकोच्या लोकांना येड लागलं होतं, नोटिसावर नोटिसा अनधिकृत नवीन 50 पण त्याच्यात घेऊ ना, 50 घेऊ, 49 घेऊ, 51 घेऊ,
आता मी बोलतो काय झालं की मधल्या काळात सिडकोच्या लोकांना नोटिसा द्यायला सुरुवात केली, घर अनधिकृत आहे वगैरे वगैरे. देवेंद्रजी फडणवीसांनी सांगितलं की हे काय चाललंय बरोबर, आणि मी सांगितलं कोणाचं घर तोडत असेल मला सांगा, ते घर रोखायला गणेश नाईक गेले. मंत्री बंद केले बाजूला. जे सर्वसामान्य लोक जे कायद्याची बूज ठेवतात, गरजेपोटी काहीतरी चुकीची गोष्ट करतात, ती काय त्यांना पैसे कमवण्यासाठी नाही केली. मग देवेंद्रजी फडणवीसांनी मला सांगितलं, नाईक साहेब तुम्हीच प्लॅनिंग करा. आणि म्हणून आमच्या बोनकोडे आणि खेरणे इथली 84 एकर जागा त्या ठिकाणी 8 टप्पे करून त्याचं पुनर्वसन करण्याचे जो एफएस आहे त्यांच्याकडे ते जे घर आहे त्याचं दुप्पट एफएसआय देण्याचं मी ठरवलेलं. एक पैसा नाही घेता. विशाल डोलस, विनोद म्हात्रे, गणेश म्हात्रे, आता ती पवार सुद्धा, या सगळ्यांनाच घेऊन एक नवी मुंबई महापालिका संपली की महापौर आणि सगळ्या नगरसेवकांचं मुख्यमंत्र्याकडे जाऊन त्या दिवशी तिथं मिटिंगच एक विषय लावून टाकू आणि पुनर्वसनाचा प्रश्न सुद्धा आपण सोडून टाकू. कोणी चिंता करायची गरज नाही. टावरमध्ये राहायची इच्छा नाही, टावरमध्येच ठेवतो. सगळ्यांवर आरोप देवेंद्र फडणवीसवर आरोप झाले का? गणेश नाईकवर झाले का? कारण आमचा हात पण साफ आणि मन पण साफ आहे. कुठल्याही कसाला लावा, चुनामध्ये दुसऱ्याचं सुख हिरावायचं नाही. आपल्या स्वतःचा संसार चालण्याकरता दुसऱ्याच्या संसारामध्ये आग लावायची नाही. आणि म्हणून मी बोललो ना, हरामाचा पैसा कमवला आहे तो नवी मुंबईची जनता तो स्वीकार करणार नाही. नवी मुंबईची जनता स्वाभिमानी जनता, देशावर प्रेम करणारी जनता, छत्रपती शिवाजी महाराजांवर प्रेम करणारे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरवर प्रेम करणारी जनता, ही जनता अशा प्रकारच्या चोर चिटर लुटर लोकांच्या त्या भूतथापांना बळी पडणार नाही. आणि म्हणून मी आज तुम्हाला आव्हान करेन, जसे 1995 सालापासून नवी मुंबईच्या जनतेने तो कौल दिलेला आहे, त्या कौल पुन्हा अधोरेखित करण्याकरता ह्या 4 शिलेदारांना आपण निवडून द्यावं असं नम्र आवाहन करून रजा घेतो. जय हिंद.